नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 28 सप्टेंबर. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला आपला कोणत्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे व कोणत्या भागामध्ये राज्यातील जे आहे पावसाचा जोर कमी राहील. तर सविस्तर या ठिकाणी हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजसुद्धा जे आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दुपारनंतर. आणि तसेच जे शेतकरी मित्रांनो मुंबई वगैरे नाशिक या भागामध्ये जे आहे पावसाने जास्त या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला त्या भागामध्ये जास्त पाहायला मिळालेली आहे. आणि त्या भागामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी आपलं त्या भागामधील जे आहे शेतकरी मित्रांनो त्या नाशिक उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपला आजचा दिवस आज रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज रात्रीच्याला फक्त जे आहे पाऊस फक्त इगतपुरी, वाडा, पालघर, डहाणू आणि नाशिक, मनमाड आणि नंदुरबार या भागामध्येच आपल्याला जे आहे. तसेच धुळे, शिरपूर आणि जळगाव या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. या आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्र सोडून कोणत्याही जे भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आज रात्री दरम्यान पाहायला मिळणार नाही. मराठवाड्यामधील हवामान कोरडे राहील आज रात्री दरम्यान. विदर्भातील सुद्धा हवामान कोरडे राहील. पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान आज रात्री दरम्यान कोरडे राहील. फक्त आज रात्रीच्या दरम्यान फक्त आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्या पहाटेपर्यंत जे आहे सकाळपर्यंत पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, वाडा या भागामध्ये उद्या सकाळपर्यंत जे आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये उत्तर महाराष्ट्र सोडून सगळीकडे जे आहे हवामान आज रात्री दरम्यान कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. तर आपला उद्या 28 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान. आणि मराठवाड्यामधील तसेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील उद्याच्याला फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान नाशिक, त्र्यंबकेश्वर तसेच सिन्नर, निफाड आणि मनमाड, येवला आणि वणी या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मनमाड भागामध्ये. आणि उद्याच्याला फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये मराठवाड्यामधील तसे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सगळीकडे जे आहे कोकण भागामध्ये सगळीकडे हवामान जे आहे आपला जे आहे कोरडे राहणार आहे सकाळच्या दरम्यान. फक्त दुपारनंतर थोडाफार हलका ते रिमझिम म्हणजे थोडाफार फक्त ढगाळ वातावरण येईल. पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला सुद्धा कोणत्याही भागामध्ये राहणार नाही फक्त उत्तर महाराष्ट्र सोडून. आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये उद्या फक्त दुपारपर्यंतच पाऊस राहील. दुपारनंतर जे आहे राज्यातील हवामान सगळीकडेच आपल्याला कोरडे पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं उद्या दुपारपासून ते राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील. फक्त आज म्हणजे उद्याच्याला फक्त जे आहे सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वगैरे, नंदुरबार, मनमाड या भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या दुपारपर्यंत. अन्यथा जे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच संपूर्ण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील. फक्त दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राहील. अन्यथा पावसाची शक्यता जे आपल्याला उद्यापासून कोणत्याही भागामध्ये राहणार नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे उद्या दुपारपासून. आणि त्यानंतर राज्यामध्ये जे आपला आपण सांगितलं होतं की मागच्या शनिवारपासून जे आहे राज्यामध्ये म्हणजे 21 तारखेला पावसाला सुरुवात झाली होती. आणि राज्यामध्ये जवळजवळ शनिवारपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. म्हणजे 8 दिवस पाऊस राहणार. आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो मागच्या शनिवारी पावसाला सुरुवात झाली होती. आणि या शनिवारपासून राज्यातील पावसाचा जोर म्हणजे पाऊस पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला उघडीप या ठिकाणी राहणार आहे. उद्यापासूनच जे आहे राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल. हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. मागच्या शनिवारी पावसाला सुरुवात झाली होती. या शनिवारी जे आहे पावसाला या ठिकाणी पाऊस जे आहे पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला बंद होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपला उद्या सकाळपर्यंत राज्यातील पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला आता पाऊस आपल्याला आता कधी राहणार. तर राज्यामध्ये जवळजवळ आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो 5 ऑक्टोबरपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये
हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मागच्या शनिवारी पावसाला सुरुवात झाली 21 तारखेपासून या शनिवारी जे आहे पावसाला या ठिकाणी समाप्त होईल. आणि तसेच आता पुन्हा एकदा 8 दिवस जे आहे या ठिकाणी पावसाला पुन्हा एकदा उघडीप राहील. म्हणजे या शनिवारी जे आहे म्हणजे उद्यापासून पावसाला उघडीप राहील. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो डायरेक्ट आता पुढच्या शनिवारी जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल. म्हणजे पुढच्या शनिवारी जे आहे पुढच्या शनिवारी 5 सप्टेंबर आपलं 5 ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा 5-6 ऑक्टोबरपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ संपूर्ण भागामध्ये जवळजवळ अजून राज्यामध्ये जे आपला उद्यापासून 8 दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचा जो पूर्णपणे कोरडे राहिला, हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त जे आहे दुपारनंतर आणि सायंकाळी दरम्यान थोडाफार जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता 8 दिवस का आपल्याला पाहायला मिळणार नाही. उद्यापासून राज्यातील हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे पाहायला मिळेल. उद्या शनिवारपासून ते जवळजवळ पुढच्या शनिवारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील 8 दिवस. आणि त्यानंतर पुन्हा एकदा रविवारपासून जे आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या रविवारपासून जे आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली. आणि मुंबई वगैरे त्या भागामध्ये पावसाचे जवळजवळ 2 दिवस जे आहे त्या भागामध्ये पाऊस सध्या सुरू होता. परंतु आता जे आहे शेतकरी मित्रांनो आजपासूनच जे आहे आतापासून आज रात्रीपासून मुंबई, पालघर या भागामधला पाऊस जे आहे पूर्णपणे कमी होईल. त्या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीपासूनच जे आहे पावसाला उघडीप राहील. आज रात्रीपर्यंत त्या भागामध्ये पाऊस राहील. आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ उद्याच्या दुपार म्हणजे उद्यापर्यंत उद्या सकाळपर्यंत पाऊस राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जो नाशिक, मनमाड वगैरे भाग आहे त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आतापासून ते जवळजवळ उद्या जे आहे त्या भागामध्ये उद्याच्याला दुपारी 12 वाजेपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये पाऊस राहील. आणि दुपारी 12च्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील 8 दिवस. फक्त उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. आणि आता कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उत्तर महाराष्ट्र सोडून. आणि आतापासूनच जे आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला सध्या शेतकरी मित्रांनो आतापासूनच हवामान जे आहे कोरडे राहणार आहे. अजून आता जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आता हवामान अंदाज उद्याचा या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि राज्यामध्ये आता जे आहे उद्या शनिवारपासून सगळीकडे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. कोणत्याही भागामध्ये उद्यापासून राज्यामध्ये 8 दिवस जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि डायरेक्ट आता जे आहे पुढच्या रविवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. या रविवारपासून तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. धन्यवाद.